उडीदवडा किंवा मेदूवडा म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा. तर हा मेदूवडा अजिबात तेलकट न बनणारा, बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम जाळीदार कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. इथे दाखवल्यानुसार हा उडीदवडा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवला तरी अगदी छान जमेल. तर त्यासाठी आपण 1.5 कप एवढी डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर 5 तास भिजत घातलेली आहे. भिजल्यानंतर परत एका पाण्याने धुवून घ्यायची आणि चाळणीवर निथळत घालायची. पूर्ण पाणी निथळलं गेलं की मिक्सीच्या भांड्याला अर्धं भांडं ही डाळ घ्यायची, फिरवायची, त्यानंतर चमच्याने ढवळून घ्यायची आणि अगदी थोडं पाणी घालून परत बारीक वाटून घ्यायची. शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, म्हणजे वडे बनवताना आपण अगदी सहज बनवू शकू. पूर्ण डाळ वाटून झाली की चवीनुसार याच्यात आपण मीठ घालणार आहोत. मी इथे जवळपास 1/2 चमचा एवढं मीठ घेतले. त्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप हे उडीदवडा बनवताना ही आहे की ही डाळ वाटून घेतल्यानंतर 5 ते 6 मिनटं एकाच दिशेने अगदी फेटून घ्यायची छान. त्यामुळे काय होईल की हे बॅटर अगदी हलकं बनेल, फ्लफी बनेल आणि उडीदवडे आतून जाळीदार बनतील आणि बाहेरून एकदम क्रिस्पी बनतील. एका वाटीत पाणी घेऊन थोडंसं बॅटर टाकून बघायचं. आता हे बॅटर वर तरंगलं म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट फेटल्या गेलं असं समजायचं. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन इथे दाखवल्यानुसार हाताची बोटं ओली करायची आणि असे उडीदवडे घालायचे. तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तर बॅटरमध्ये असे 5-6 वडे बनवून बघा, म्हणजे तुम्हाला तेलात बनवताना एकदम सोपं जाईल. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक वडा बनवताना हाताची बोटं ओली करायची आणि मगच तेलात हे वडे सोडायचे, कारण हे बॅटर चिकट असतं. जेव्हा तुम्ही पाण्याचा हात घेता तेव्हा ते हाताला अजिबात चिकटत नाही आणि अगदी सहज तेलात वडे सुटले जातील. फुल गॅसवर हे वडे 5 ते 6 मिनटात दोन्ही बाजूनी छान तळले जातील. वडे टाकल्यानंतर 2-3 मिनटं अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाही किंवा हातही लावायचा नाही. एक बाजू तळल्या गेली की मग पलटायचे आणि दुसरी बाजूही तळून घ्यायची सोनेरी रंगावर. एकदम मस्त चवीचे, कमी तेलकट, वरून कुरकुरीत, आतमध्ये एकदम जाळीदार, इथे दाखवल्याप्रमाणे बघा एकदम छान बनलेले आहेत. आता ह्याचसोबत मी सांबारसुद्धा कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे. तुम्हाला जर सांबारची रेसिपी बघायची असेल तर याच रेसिपीचा मी मोठा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. एकदम मस्त चवीचा सांबार आणि अगदी बाहेरून कुरकुरीत आणि चवदार असे उडीदवडे बनलेले आहेत. ह्या पद्धतीने अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवले तर अगदी तुमचे वडे परफेक्ट बनतील, खूप सुंदर चवीचे बनतात. तर नक्कीच असे वडे बनवून बघा. तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. उडीदवडा किंवा मेदूवडा म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा.